भूमी अभिलेख कारभार विरोधातील आंदोलकांची तब्येत बिघडली। शासनाच्या आरोग्य विभागाकडून झाले उपचार, तरीही भूमी अभिलेख विभाग ढिम्मच। आजरा येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराची चौकशी आणि दोषींवर कार्यवाही व्हावी या मागणीसाठी आजरा तहसील कार्यालयासमोर गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। वारा, पाऊस, बदलतं वातावरण यामुळे आंदोलनास बसलेल्या पीडित शेतकऱ्यांची तब्येत अचानक बिघडली। त्यानंतर तहसीलदार समीर माने, पोलीस अधिकारी नागेश यमगर आणि त्यांच्या प्रशासनाकडून येथील शासकीय आरोग्य विभागास पाचारण केल्यानंतर संबंधित आंदोलक पीडितांवर योग्य उपचार झाले। मात्र या घटनांचा भूमी अभिलेख कार्यालयावर काहीही परिणाम झालेला नाही। त्यामुळे आंदोलक आणखीनच इरेला पेटले असल्याचं चित्र ठळक झालंय। या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख कार्यालयाकडून संवेदनशीलता तर दाखवली गेली नाहीच, पण उलट ग्रामपंचायत कार्यालयावर नोटीस चिटकवून कागदी घोडे नाचवण्याचं काम पार पाडलं गेलं। चुकीचं काम करणाऱ्या मोजणीदार यांच्यावर कार्यवाही झाल्याशिवाय आणि इतर तालुक्यातील मोजणीदार लावून शेतकऱ्यांना फेरमोजणी करून न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागं घेतलं जाणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। उपचारानंतर आंदोलकांनी तहसीलदार श्री माने आणि आरोग्य विभाग यांच्या तत्पर कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केलं। दरम्यान पीडित शेतकऱ्यांचे हे आंदोलन असं चालू ठेवण्याचे प्रयत्न सुरू असून तसं झाल्यास त्याचं उग्र आंदोलनात रूपांतर होण्याची शक्यता वाढती आहे, अशी माहिती आंदोलक नेते शिवाजी गुरव यांनी दिली आहे।